आज आपण येवला तालुक्यातील पिंपरी या गावात आलोय. आता ह्या गावामध्ये आपले एक म्हणजे हा येवला तालुका पूर्णपणे एक दुष्काळी भाग म्हणून गणला जातो. आणि ह्या तालुक्यामध्ये एक युवा शेतकरी आहे मुकुंद म्हणून. तर त्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे शेतीमध्ये मशरूम उत्पादनाचा. तर आपण त्यांची ओळख करून घेऊ आधी. नमस्कार. माझं नाव मुकुंद रवींद्र कुदर. मी राहणार पिंपरी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी आता मशरूम शेतीची स्टार्टिंग केली. मी पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली आणि तिथून आल्यानंतर मशरूम शेती घरी स्टार्ट केली. ही जी कल्पना तुम्हाला मशरूम शेतीची ही कुठून आली? मशरूम शेतीची कल्पना ही मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले काही आणि त्यानंतर काहीतरी स्वतःचा बिझनेस असावा त्या हेतूने मी मशरूम शेतीची निवड केली. आता ही जी बॅच आहे तुमची किती बॅच आहे? ही माझी तिसरी बॅच आहे आणि आता माझे सध्या 150 बेड आहेत. 150 बेड. त्यातून चांगलं उत्पन्न भेटतं. आता ही जी बॅग आहे ही किती किलोची बॅग? ही 5 किलोची बॅग आहे. त्याच्यामध्ये सोयाबीनचं भुसा आणि ते जे स्पॉन असतं ते टाकले. स्पॉन किती एका बॅगला? एका बॅगला स्पॉन 100 ग्रॅम टाकावं लागतं. आणि एका बॅग पासून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित? एका बॅग पासून 1.5 ते 2 किलो उत्पन्न निघतं साधारण. आणि मार्केटमध्ये विक्री व्यवस्था कशी केली? मार्केटमध्ये आम्ही सध्या लोकल मार्केटला विक्री करतोय आणि काही मशरूम पनवेलला पाठवतो. पनवेलला. आणि याचा जो तुम्हाला खर्च जो येतो एका बॅगचा खर्च किती येतो? एका बॅगचा खर्च 35 रुपये खर्च येतो. 35 रुपये. आणि एका बॅग पासून तुम्ही 1.5 ते 2 किलो म्हणजे आपण 1.5 किलो धरू. त्याचा मार्केटमध्ये रेट किती भेटतो? 1 किलोचा रेट 250 रुपये किलो मार्केटमध्ये सेल होतो. म्हणजे तुम्हाला 400 रुपयापर्यंत एका बॅग पासून उत्पन्न मिळते. आता असा एक प्रश्न आहे की हे जे आहे याच्यासाठी वातावरण कसं पाहिजे असतं मशरूम उत्पादनासाठी? ऑयस्टर मशरूम साठी वातावरण हे 70 ते 80 आर्द्रता पाहिजे आणि 28 डिग्री पर्यंत टेम्परेचर पाहिजे. आणि तुम्ही आता इथं जे वातावरण आहे कसं मेंटेन करताय? इथं जे आम्ही वर फोगर सिस्टीम बसवली. फोगर सिस्टीममुळे इथलं टेम्परेचर हे मेंटेन राहतं. फोगर्स तुम्ही आता हे सर्व घरच्या घरी बसवलं? घरच्या घरी बसवलं. आणि दिवसभरात किती वेळा तुम्ही फॉगर्स वगैरे चालू करता? दिवसभरात 2-3 वेळेस फॉगर चालू करतो आणि टेम्परेचर मेंटेन. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये 2-3 वेळेस. पुढे उन्हाळ्यात वगैरे कसं नियोजन? उन्हाळ्यामध्ये फॉगर जास्त जोडावं लागतं आणि 1-1-2-2 तासाला फॉगर चालू करावं लागतं. आपली जी ह्युमिडिटी आहे समजा या रूम मधली किंवा जिथं आपण उत्पादन घेतोय तिथली ह्युमिडिटी आपल्याला एक 80 याच्यापर्यंत मेंटेन करावी लागते. आणि टेम्परेचर तुमचं 28 डिग्रीच्या वर नाही गेलं पाहिजे. याच्या मागे काय कारण, विशेष कारण काय वाटतं? याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे जे मायसेलियम असतं ते टेम्परेचर वाढल्यानंतर ते मायसेलियम रन होत नाही, डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे ते मशरूम बाहेर येत नाही. म्हणजे आता जिथनं मशरूम आता थोडक्यात हे निघालंय समजा तुमचं हे जर टेम्परेचर वाढलं तर ते व्यवस्थित डेव्हलपच होत नाही आणि त्यापासून जे आपलं उत्पन्न अपेक्षित ते होत नाही. याची बॅग वगैरे आपण कशी भरतो? याची बॅग भरण्यासाठी प्रोसेस असते. ती प्रोसेस म्हणजे सुरुवातीला आपल्याला सोयाबीनचं भूस घ्यावं लागतं. ते सोयाबीनचं भूस पावसात भिजलेलं नसावं आणि ते भूस घेतल्यानंतर आपल्याला 200 लिटरच्या ड्रम मध्ये ते भूस स्टरलाइज करावं लागतं 18 तास. 18 तास स्टरलाइज केल्यानंतर त्याला त्या टाकीतून काढायचं आणि 40 ते 50% त्याला सुकवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पण जास्त नाही राहिलं पाहिजे आणि लय सुकलं नाही पाहिजे. आणि त्यामध्ये नंतर स्पॉन आधी भुसाचा थर द्यायचा असा आणि त्याच्यामध्ये स्पॉनचा लेअर द्यायचा. त्याच्यानंतर परत भूस टाकायचं आणि स्पॉन टाकायचं. असं करून पिशवी पॅक करून ठेवून द्यायची. आणि 10 दिवसानंतर त्याला जे कॉटन लावलेलं असतं ते कॉटन काढून घ्यायचं आणि 20 दिवसानंतर त्याच्यातून मशरूम बाहेर येतं. आता तुम्ही स्टरलाइजची प्रोसेस सांगितली का आपल्याला 18 तास भिजत घालायचं आहे भूस, तर त्यासाठी काही औषध वगैरे वापरतात? स्टरलायझेशन तसे 2-3 प्रकारचे असतात. एक स्टीम स्टरलायझेशन, एक केमिकल स्टरलायझेशन, एक ऑर्गॅनिक स्टरलायझेशन. आम्ही